प्रसाददा सई हाय तुम्हा दोघांचंही स्वागत आहे माझ्या या चित्र प्रदर्शनात. मी पोर्ट्रेट खांडेकर. हा म्हणजे माझं नाव आहे प्रसाद खांडेकर, पण माझ्या चित्रांच्या प्रेमापायी लोकांनी मला पोर्ट्रेट खांडेकर अशी पदवी दिली आहे. तशी माझी बरीच चित्र फेमस आहेत. म्हणजे त्यातला काही उल्लेख सांगायचं झाला तर मी एक चित्र काढलं होतं मर्डर ऑफ रिदम या नावाने. म्हणजे त्या चित्रात सुनिया ठाकूर गात होती आणि त्या माईकमधनं असे रक्तरंजित सूर बाहेर पडले. खूप गाजलं ते पोर्ट्रेट. दुसरं पोर्ट्रेट मी काढलं होतं ॲब्स्ट्रॅक्ट ऑफ दौलतराव अँड सई. खूप क्रिएटिव्हिटी होती. म्हणजे त्यात एक भारदस्त उंचा पुरा पिळदार मिशांचा माणूस अशाच्यात उभा होता. ॲब्स्ट्रॅक्ट ऑफ दौलतराव अँड सई. कसं दाखव एकदा. आणि तिसरं चित्र ओ माय गॉड, म्हणजे त्या चित्राने मला पैसा प्रसिद्धी सारं काय दिलं. म्हणजे ते चित्र तब्बल 82 कोटी रुपयाला विकलं गेलं. मग नो डाऊट त्या चित्रात सेलिब्रिटीज पण तेवढे होते. त्या चित्रामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रातले सगळे कलाकार खातपीत पार्टी करत होते आणि प्रसादो दादा स्वतःच्या हाताने त्यांना खाऊ पिऊ घालले. इम्पॉसिबल पोर्ट्रेट असं मी नाव दिलं होतं. खूप म्हणजे सोनी मराठी वाहिनीने स्वतः ते चित्र विकत घेऊन ऑफिसमध्ये लावलंय त्यांनी. येस, सो असे बरेच चित्र फेमस आहेत आणि माझ्या चित्र प्रदर्शनाला नेहमीच सेलिब्रिटी भेट देत असतात. बघू आज कोण सेलिब्रिटी येत आहे. खूप तारे तिकडे. ओ ओ ओ प्लीज प्लीज डोंट क्लिक प्लीज प्लीज. ओ हाय हाय हाय. हॅलो, मी काय विचारते इथे आर्ट गॅलरी कुठे? हीच आहे आर्ट गॅलरी. हो पण ही एकच आहे, उरलेल्या 7 गॅलरी कुठे? म्हणजे मला कोणीतरी सांगितलं की इथे 8 गॅलरी आहे म्हणून. नाही नाही, 8 असं नाहीये, आर्ट गॅलरी. आर्ट म्हणजे कला, गॅलरी दालन, कला दालन, आर्ट गॅलरी. हे काय हीच चित्र आहेत सगळी. ओ हॅलो. दिस इज फॅन्टॅब्युलस. येस. माय गॉड. ओह, हे चित्र तर एक नंबर आहे. खरंच मला खूप आवडले तुमची चित्रकुला. चित्रकुला नाही, चित्र. एक मिनिट, कोण आहात कोण तुम्ही? एक मिनिट. ओला 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 ओलं 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 म्हणजे वेट 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 वेट. ओलं वेट यू आर द पेंटर. एम आय उजवी? म्हणजे एम आय राईट? यू आर द पेंटर पोटुरी खांडेकर, करेक्ट? पोटुरी खांडेकर नाही, पोर्ट्रेट खांडेकर. पोटुरी म्हणजे हा इथे असतो. आय नो दॅट अवयव. व्हेरी निरुपयोगी जागा. व्हेरी निरुपयोगी अवयव. काय उपयोग काय या पोटरीचा? बरं होय तर होय ती मागे होय दिसत पण नाही. या पोटरीची ठोटरीच द्यावीशी वाटते. ही पोटरी आहे ना फक्त गोळा यायच्याच लायकीची आहे. मला एक कळत नाही, जिडा चढताना इथेच का गोळा येतो? नाही, इथेच येणार ना, आपण पायानेच जिना चढतो त्यामुळे इथे येतो. इथे कसं येईल गोळ? आणि एक मिनिट, पोटुरीचं काय कौतुक सांगताय? मुळात माझं नाव पोर्ट्रेट. कोण आहात कोण तुम्ही? एक मिनिट, मला नाही ओळखलं. मी द लॉली, द ऍक्ट्रेस, द हेरोईन. हेरोईन नाही हो, हिरोईन असेल. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मी तुम्हाला खरंच ओळखलं नाही. तुम्ही अभिनेत्री आहात, ऍक्ट्रेस आहात? आय एम रिअली सॉरी. मी ना इथे तुमची चित्रकुला बघायला आली. मुळात तो चित्रकुला असा शब्द नाहीये, चित्रकला असा शब्द आहे. कला कला. ओके 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 फाईन फाईन. मी ना तुमची इथे
चित्रकला बघायला आलीये. तुम्ही आता कला बरोबर बोललात, चला चू केलं तुम्ही आता. कळतंय का? मी चलाच काय, आजपर्यंत मी कितीतरी जणांना. हॅलो हॅलो, एक मिनिट, तुम्ही नका हा शब्दच नका बोलू. चित्रकला शब्दच नको, तुम्ही पेंटिंग बोला, ड्रॉइंग बोला, बाकी सगळं काय. आय नो ड्रॉइंग. तू ड्रॉइंग? मी ड्रॉइंग पण करते. तुम्ही ड्रॉइंग करता? हो, मी बाईकवर बसून ड्रॉइंग करते. ड्रॉइंग. आणि ना मी बसमध्ये बसली ना तरी ड्रॉइंग करते. ड्रॉइंग. आणि मी कधी गाडीत बसली ना तर मी नुसती ड्रॉइंग नाही करत, पिपी पुपू पण करते. आणि कधी कधी तशा गाड्या थांबतात ना एकत्र, तसा आवाज पण काढते मी. नाही, एक मिनिट. तुम्ही जे ड्रॉइंग बोलतायत ते ऍक्सिलेटर बद्दल, मी बोलतोय ते ह्या चित्रांबद्दल. ते पण मला येतं, ते पण मी ड्रॉइंग करते. ड्रॉइंग करता? हे ड्रॉइंग सुद्धा मी करते. कुठे? इथे दंडावर, इथे पाटरीवर. पाठरी कुठली? बॅग. पाठ म्हणतात. री कशाला लावताय? दॅट इज दॅट. पण मी तुमच्यासारखं प्रदर्शन नाही मांडत. मी माझी जी चित्र आहेत ना ती निवडक खास लोकांनाच दाखवते. सगळ्यांना दाखवत नाही फिरत. बघा बघा बघा. स्पेशल. तुम्ही आलात ना, बघा चित्र बघा. इथून सुरुवात करू या. शकता प्लीज तुम्ही. ओ, हाफ फ्राय ऑमलेट. हाफ फ्राय ऑमलेट. हे बघा ना, पिवळं बुलूक. बुलूक तुमच्या डोक्यात झालाय. अहो तो हाफ फ्राय ऑमलेट नाही, सूर्योदय. तो सूर्योदय. हा जो बुलूक दिसतो ना तो सूर्य आहे, सूर्य. इज इट? व्हॉट इज इट? डबल बेडवर असे वेगवेगळे रंग टाकले ना की काहीतरी वेगळंच दिसतं. एक मिनिट, कुठला डबल बेड? हा काय, हा डबल बेड? कॅनव्हास? अशी पांढरी चादर टाकलेला डबल बेड. आणि हा सिंगल बेड. म्हणजे कॅनव्हास कडे बघून तुम्हाला डबल बेड आठवतो? या डबल बेड आणि हा सिंगल बेड. मग ह्याच्याकडे बघून का आठवतं? मंग्याची केस. ह्याच्याकडे बघून मंग्याचे केस? अशीच हेअरस्टाईल होती मंग्याची. केसांमधून हात फिरवायचा फील येतो. बघा बघा, तुम्ही पण घालायचे. ह्याला कुंचला असं म्हणतात. एका थोर चित्रकाराने माझ्या चित्रांवर खुश होऊन हा मला गिफ्ट दिलाय. आणि या कुंचलाकडे बघून तुम्हाला मंग्याच्या केसांची आठवण येते? ओ माय गॉड, किती छान शब्द आहे. चुंकेला. चुंकला नाही, कुंचला. दॅट इज दॅट. किती छान शब्द आहे. कुंठला. कुंचला. कुंचला म्हणजे ज्याने चित्र काढतात तो कुंचला. कुंथला वेगळं चित्र येतं डोळ्यांसमोर, ते वेगळं. जाऊ दे, तुम्ही फक्त याला ब्रश म्हणा. तुम्ही चित्र बघा प्लीज. एन्जॉय. प्लीज एन्जॉय. यू नॉटी पेंटर. काय? हे शिंतोडे कसलेत? त्याला नॉटी शिंतोडे असं नाही म्हणतात, त्याला स्ट्रोक्स असं म्हणतात. तुम्ही नको तिथे नका डोकं लावू प्लीज. तुम्ही चित्र बघा प्लीज. ओ हॅलो, एक मिनिट. काय इमोशनल वाला रडायला काय आलं? हॅलो चेतन अजून पण माझ्यावर रुसलाय. ह्या चित्राकडे बघून तुम्हाला असं वाटतंय चेतन रुसलाय? हो. मग ह्या चित्राकडे बघून काय वाटतंय?
राघू अजून पण माझ्याकडे बघून हसतोय. नॉटी राघू. नॉटी. ह्याच्यात राघू सारखं काय आहे? अहो हे वेगळी पेंटिंग्स आहेत. हे मी लॉकडाऊनमध्ये काढलेले चित्र आहेत. म्हणजे लॉकडाऊनमध्ये बरीच लोक घरात होते, निराशेच्या गर्तेत होते, म्हणून हे काढलेले ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग आहे. ह्याच्याकडे बघून तुम्हाला राघू आणि चेतन का आठवतोय? माझे एक ऐकाल तुम्ही? मला ना ते फेमस चित्र बघायचे. माझी सगळीच फेमस चित्र आहेत. तुम्हाला कोणतं बघायचं? तुमचं नाही, मला ते त्या चित्रकाराचं फेमस चित्र बघायचंय. तो फेमस चित्रकार नाही का? कोण? लाव ना नादाला दादा विंचू. त्यांचं चित्र बघायचं. त्यांनी ते काढलंय ना फेमस चित्र. कोण कोण? लाव ना नादाला दादा विंचू. लावना नादाला दादा. लिओनार्दो दा विंची. अहो, तो जगविख्यात चित्रकार आहे लिओनार्दो दा विंची. त्यांचं मोनालिसा नावाचं चित्र काढलं होतं. येस मोनालिसा. मला ना फक्त त्या मोनालिसाच्या चित्रामध्ये ना एक बघून प्रश्न पडलाय. काय? की त्या चित्रकाराने तिचं चित्र असं बसलेलीच का काढली, झोपलेली का नाही काढली? कारण ती मोनालिसा होती ना, लॉली नव्हती म्हणून. ओ व्हेरी स्मार्ट आन्सर. यू नॉटी चित्रकुरू. तुझा बाप चित्रकुरू. चित्रकुरू काय? चित्रकुरू चित्रकार एवढंच आहे. चित्रकुरू कुठला आणलास? कशाला प्रत्येक ठिकाणी उकार लावतेस? मला आवडतं असे वेळेने कधी कधी सरळ पण आवडतं, सिट्टूकदार पण आवडतं, अणुकुचीदार. ऐकायला पण छान वाटतं. अणुकुचीदार. मी खरंच इथे चित्र पाहायला आलात की उगाच मला त्रास द्यायला आलात? नाही एक मिनिट, मी आता तुम्हाला सांगते. मला ना तुमची काही पेंटिंग्स विकत घ्यायचे आहेत. मला ना माझ्या बेडरूम मध्ये लावायला पेंटिंग हवी आहे. असं मुद्द्यावर आहे. मला सांगा कोणत्या प्रकारचे पेंटिंग्स? म्हणजे मी अशी झोपली ना, अशी येऊन बेडवर अशी झोपली ना, की असं छतावर मला एक चित्र हवंय ज्याच्यामध्ये घोडा असा पळतोय, असं चित्र हवंय. आणि एका कुशीवर मी अशी वळली ना, तर तिथे मला असं किंकाळणाऱ्या घोड्याचं चित्र हवंय. आणि या साईडला मी अशी कुश बदलली की इथे मला असं शांत बसलेला घोडा हवा. असं शांत असे मला घोड्याची चित्र हवी आहेत. म्हणजे एकंदरीत बेडरूमच्या भिंतीवर तुम्हाला घोडे लावायचे? या मस्करी वाटते चित्रकला म्हणजे. चित्रकला ही अशी कला आहे ज्याच्यामुळे तुमचा वेळ छान जातो. तुम्ही स्वतःला शोधता, तुम्ही तुमचे अंतरंग ओळखता, तुम्ही स्वतःचे एक्सप्रेशन्स ओळखता. तेच मला तुम्हाला सांगायचंय. मला सुद्धा स्वतःला ओळखायचंय, मला सुद्धा स्वतःला शोधायचंय. मला शिकवा ना तुमची चित्रकला प्लीज. मुळात तो चित्रकला हा शब्द आहे आणि तो सगळ्यांना नाही काढता येत. तुम्हाला रंगांची ओळख करून घ्यावी लागते, रंगांची मैत्री करावी लागते, रंगांची खेळावं लागतं. तुला काय माहिती रंगांबद्दल? खूप रंग असतात, मला माहिती आहे रंगांबद्दल. तुम्हाला जर माझ्यातले रंग कळले ना तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमचं इंद्रधनुष्य तुटेल. मग ऐका ना, हे बघा मी हा लुंचका पण हातात. लुंचका नाही, त्याला कुंचला असं म्हणतात. दॅट इज दॅट. लुंचका नाही. नाही मी ते घेते. मी तुम्हाला ऐका ना, मी एक चित्र दाखवते. मला फक्त डबल बेड द्या. डबल बेड कॅनव्हास तिथे आहे. दॅट इज दॅट. मला हे द्या ना, एक मिनिट काढा. मी आता माझी कला बघा. मी तुम्हाला एक चित्र दाखवते, ते चित्र तुम्ही ओळखा. ठीक आहे? ओके. ओळख काय? काय ओळखणं आहे काय? हे सगळ्यांकडे असतं. नाही ओळखता येतं. हे काय आहे? मी देऊ तुम्हाला हिंट? हा. हे लहानपणापासून सगळ्यांकडे असतं. फक्त लहानपणी ना आपल्याला त्याची किंमत नसते, आपल्याला त्याची किंमत मोठं झाल्यावर येते. ओळखा काय? गेसेस. लहानपणापासून हरलात तुम्ही? नाही ओळखता येतं. मी काय सांगू? आपण लहानपणी नाही का तो टायर घेऊन असं फिरायचं. ते